Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edu Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कलर ब्लाइंडनेस हा डिसीज बघितला होता, म्हणजे डिसऑर्डर बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द हिमोफिलिया. ओके, हिमोफिलिया. आता हिमोफिलियाबद्दल इच अँड एव्हरी डिटेल. दिस इज सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. अगेन दिस इज सेक्स लिंक्ड recessive disease. Okay, disease which shows its transmission from unaffected carrier female to some male progeny has been widely studied. म्हणजे कुठून ते कुठपर्यंत जातो, दॅट इज द अनअफेक्टेड कॅरियर फिमेल. ओके, अनअफेक्टेड कॅरियर फिमेल to unaffected carrier female to some of the male progeny. Okay, some of the male progeny म्हणजे मेल कडे जातो. ओके, मेल progeny. Okay, ठीक आहे. In this disease, a single protein that is part of cascade proteins involved in blood clotting of blood is affected. म्हणजे ह्यामध्ये काय होतंय, सिंगल प्रोटीन जो कॅस्केड प्रोटीन असतो ना, इज अ पार्ट ऑफ कॅस्केड प्रोटीन इन्वॉल्ड इन ब्लड क्लॉटिंग इज अफेक्टेड. म्हणजे ह्यात प्रोटीन सिंगल प्रोटीन जो कॅस्केड प्रोटीनचा पार्ट असतो ना, म्हणजे काय म्हटलं आहे बघा इथं, कॅस्केड प्रोटीनचा पार्ट असलेला कॅस्केड प्रोटीन, पार्ट ऑफ कॅस्केड ऑफ प्रोटीन्स. ओके, पार्ट ऑफ कॅस्केड ऑफ प्रोटीनचा पार्ट असलेला सिंगल प्रोटीन अफेक्टेड. ओके, हा अफेक्ट झाला असतो. ओके, ड्यू टू दिस इन अन अफेक्ट इंडिव्हिज्युअल सिंपल कट विल रिझन नॉन स्टॉप ब्लिडिंग. ह्यामध्ये काय होते, नॉन स्टॉप ब्लिडिंग. ओके, नॉन स्टॉप ब्लिडिंग होते. ओके, द हेटेरोझायगस फिमेल म्हणजे कॅरियर फिमेल फॉर हिमोफिलिया मे ट्रान्समिट द डिसीज टू द सन्स. म्हणजे ऑब्वियसली कॅरियर फिमेल पासून त्या पोराकडे जाते. ओके, म्हणजे मेलाकडे. द पॉसिबिलिटी ऑफ फिमेल बिकमिंग हिमोफिलिक इज एक्स्ट्रीमली रेअर बिकॉज मदर ऑफ सच फिमेल हॅज टू बी लिस्ट कॅरियर अँड द फादर शुड बी हिमोफिलिक. अगेन जर डॉक्टरला जर काय म्हणतात हे व्हायचं असेल, ओके, डॉक्टर जर हिमोफिलिया व्हायचं असेल, ओके, हिमोफिलिया, देन त्याची पहिली कंडिशन म्हणजे मदर कॅरियर आणि फादर असलं, फादर आहे ते काय म्हणतात हिमोफिलिया असलं पाहिजे. ओके, हिमोफिलिया त्यामुळे एकदम व्हेरी रेअर आहे, एकदम रेअर कंडिशन आहे. ओके, unviable in the lifestyle. The family pedigree Queen Victoria was number of hemophilic descents as was carrier of this disease. Okay, Queen Victoria shows number of hemophilic descendants as she was carrier of this disease. Queen Victoria carrier होती. ओके, कॅरियर. ओके, डन. दॅट्स दी हिमोफिलिया काय सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीज आहे. आणि जर काय म्हणते ते मेलला जर व्हायचं असेल देन कॅरियर फिमेल शुड बी कॅरियर जर असेल ना, देन मेलला होतो लगेच हा डिसीज. आणि ह्यामध्ये काय होते, कॅस्केड ऑफ प्रोटीनमधला जो एक प्रोटीन असतो ना, तो अफेक्ट झालेला असतो. त्यामुळं इथं हे होतं, म्हणजे त्यामुळं नॉनस्टॉप, म्हणजे जरा सिंगल कट जरी झाला देन नॉनस्टॉप ब्लिडिंग होते. ओके, आणि ह्यामध्ये डॉक्टर जर हिमोग्लोबिन व्हायचे असेल देन मदर शुड बी कॅरियर आणि फादर शुड बी हिमोफिलिक. ओके, डॉटरला व्हायचं असेल देन मदर शुड बी कॅरियर आणि फादर शुड बी हिमोफिलिक. आणि जर म्हणजे काय म्हणतात ते सनला जर व्हायचं असेल ना, मदर फक्त कॅरियर जर असेल ना, देन इझिली सनला होतं. ओके, सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीज आणि ह्यामध्ये प्रोटीन अफेक्ट झालं असेल, दॅट्स ऑल, खतम. मदरला काय सनला व्हायचं असेल देन मदर शुड बी कॅरियर आणि ह्याला काय म्हणतात डॉटरला व्हायचं असेल देन मदर शुड बी कॅरियर आणि फादर शुड बी हेमोफिलिक. देन काय म्हणतात डॉटरला होऊ शकते. आणि त्यानंतर ह्याचं सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसीज आणि ह्यामध्ये प्रोटीन अफेक्ट झालं आणि नॉन स्टॉप ब्लिडिंग, खतम. दॅट्स ऑल. क्वीन विक्टोरिया वॉज द कॅरियर. दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.